बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा हल्लाबोल केला आहे। उद्धव ठाकरेंना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही असं बावनकुळे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाषण करून दाखवावं असं आव्हान सुद्धा बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे। उद्धव ठाकरेंनी काल टीका केलेली होती आणि त्याला उत्तर देताना बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, त्याचं बोटावरती निभावलं। 3 बोटं इकडे पुण्यातच कापली गेली होती, पुन्हा महाराष्ट्रात नाही आला। नको रे बाबा, बोटावरती निभावलंय। त्यातनं काही शहाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते। पण हे परत आले कशासाठी आले? महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते। अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला? आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? उद्धव ठाकरेजी जे बोलतायत ते कोणत्या अवस्थेत बोलतायत? ज्या अमित भाईंनी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी एकत्र 370 कलम हटवून एक करण्याचं स्वप्न या देशाचं पूर्ण केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की 370 कलम हटवा, काश्मीरला भारतामध्ये आणा, काश्मीर आणि भारताचं संविधान एक करा। मोदीजी अमित भाईंनी हे करून दाखवलं। तुम्ही तर मोठ्या मनाने अमित भाईचं अभिनंदन केलं पाहिजे, पण तुम्ही औरंगजेबी वृत्तीमध्ये आले आहेत। तुम्ही धर्माचं मताचं राजकारण करायला लागले आहे। तुमच्या मग औरंगजेबी वृत्ती घुसलेली आहे आणि आम्हाला नाही, तुम्हाला जनता धडा शिकवेल। तुमचं जे मानसिक तुम्हाला आजार झालाय, तुम्हाला नागपूरच्या पागलखाना चौकातल्या हॉस्पिटलला भरती करायची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।